गुड मॉर्निंग. आज आपण प्रॉब्लेम सेट 5 संकीर्ण प्रश्न 5 मधील उदाहरण सोडवणार आहोत. त्यातली ऑलरेडी आपण 1-2 उदाहरण सोडवलेली आहेतच. त्यातला प्रश्न पहिला बघा. इंग्लिशमध्ये सांगतो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर टू फिल इन द ब्लँक्स. योग्य पर्याय निवडा, रिकाम्या जागा भरा. इफ ऑल पेअर ऑफ ऍडजस्टंट साइड्स ऑफ पॅरालॉग्राम आर कॉन्ग्रुएंट देन इट इज कॉल्ड ऑल पेअर्स ऑफ ऍडजस्टंट अँगल. ऍडजस्टंट अँगलचे बरं का. ऑल पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल्स, all pairs of adjacent angles of a quadrilateral are congruent then it is called. आता मराठीमध्ये बघा, जर सगळ्या लगतच्या कोणांच्या जोड्या लगतच्या बाजूंच्या कोणांच्या नाही सॉरी लगतच्या बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन कोणत्या प्रकारचा आहे. बरोबर आहे का. म्हणजे बघा हा चौकोन आहे, लगतच्या दोन जोड्या ह्या दोघी एकरूप, ह्या दोघी एकरूप, ह्या दोघी एकरूप आणि ह्या दोघी एकरूप, म्हणजे थोडक्यात चारही एकरूप. बरोबर आहे का. चारही बाजू एकरूप. ऑल फोर साइड्स आर कॉन्ग्रुएंट. रोम्बस किंवा स्क्वेअर मध्ये असतं, पण इथं राईट अँगल दिले का नाही, मग रोम्बस उत्तर असेल. म्हणजे समभुज चौकोनामध्ये सगळ्या बाजू सारख्या असतात. उत्तर येईल समभुज चौकोन. इंग्लिशमध्ये येईल रोम्बस, म्हणजे डी पर्याय त्याचा. इफ द डायगोनल ऑफ स्क्वेअर इज, आता डायगोनल ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला शिकवला होता बघा मी तुम्हाला. डायगोनल ऑफ स्क्वेअर √2 इंटू साइड, चौरसाचा कर्ण वर्गमुळात 2 गुणिले बाजू, हे सूत्र लक्षात ठेवा. आणि तुम्हाला दिलंय चौरसाचा कर्ण 12 वर्गमुळात 2 आहे. डायगोनल ऑफ रोम्बस 12√2 वर्गमुळात 2 गुणिले बाजू किंवा √2 इंटू साइड म्हणा, हा भागिले होईल. 12 वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू √2 इंटू साइड वर्गमुळात 2 भागिले होईल. इकडे साइड किंवा बाजू येईल. वर्गमुळात 2 वर्ग म्हणजे बाजू किती आली 12. बरोबर आहे. बाजू आली 12. तुम्हाला विचारलं पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, चौरसाची परिमिती काढा. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, सूत्र लक्षात ठेवा. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू 4 इंटू साइड. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 4 गुणिले 12, 12 चौक 48, सेमी म्हणा किंवा सीएम म्हणा. या ठिकाणी सी पर्याय आहे बघा 48 किंवा सी पर्याय आहे 48. तिसरं अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर. आता रोम्बस म्हणजे समभुज चौकोन. अपोजिट ए बी सी डी अपोजिट अँगल्स म्हणजे समोरासमोर कोन. समभुज चौकोनाचे सम्मुख कोन 2x आणि 3x + 40. समभुज चौकोनाच्या समोर कोनाची मापे 2x आणि 3x + 40 आहेत. किंवा अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर 3x 2x and 3x - 40. सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. लक्षात ठेवायचं रोम्बस हा पॅरालॉग्राम असतो, समभुज चौकोन हा समांतरभुज असतो. म्हणजे सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख कोन एकरूप असतात. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे 2x कोन A = कोन किंवा कॉन्ग्रुएंट म्हणजे 2x बरोबर 3x - 40. कारण लिहायचं अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सम्मुख कोन एकरूप झालं. हा अधिक 3x वजा होईल. हा 3x आहे ना, इकडे वजा झाला. हा -40 म्हणजे वजा 40 असेल. साइन डिफरन्स सबट्रॅक्शन चिन्ह समान वजा केली वजा 1x चिन्ह बदलून टाका. x ची किंमत आली 40. मग हा 40 गुणिले 2 80 होईल. हा 40 120 वजा 40 हा पण 80 होईल. मग या दोघांची बेरीज ए अधिक बी बरोबर 180. ऍडजस्टंट अँगल आर सप्लिमेंटरी. लगतचे कोन पूरक असतात. मग ए अधिक बी बरोबर 180, 80 अधिक बी बरोबर 180 म्हणजे हा 100 येईल. आणि बी कॉन्ग्रुएंट डी, बी एकरूप डी, समोरासमोर कोन एकरूप असतात म्हणजे हा पण 100 येईल. तुम्हाला जे सांगितलं फक्त. म्हणजे पर्याय किती डी पर्याय बघा. झालं. प्रत्यक्षात सोडून बघा. प्रत्यक्षात सोडवा. मी तुम्हाला सगळे मेथड सोडून दाखवले, सगळे मेथड सोडून दाखवले. आता प्रश्न दुसरा झालेला आहे आपला. प्रश्न तिसरा बघा. तिसरा पण झालेला आहे आपला. तिसरा पण आठवण करून देतो बघा. तिसऱ्यामध्ये काय आहे. डायगोनल ऑफ स्क्वेअर इज 13. डायगोनल ऑफ स्क्वेअर चौरसाचा कर्ण 13 आहे. आता सूत्र दिलं बघा मी. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू डायगोनल ऑफ
स्क्वेअर रूट 2 इंटू साईड तुम्हाला काय दिलंय डायगोनल दिला 13 कर्ण दिला 13 भरा इथं गुणिले भागिले होईल बाजू पण मला वाटलं असतं 13 छेद वर्गमुळात 2 बरोबर बाजू किंवा साईड 13 छेद वर्गमुळात 2 आणि गुणिले वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 2 म्हणजे 13 वर्गमुळात 2 खाली वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 येईल म्हणजे 6.5 वर्गमुळात 2 सेमी ही आधी बाजू किंवा साईड झालं. चौथं गणित सांगतो बघा. रेशो ऑफ टू ऍडजसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम 3:4 टू ऍडजसंट बघा मी पॅरलोग्राम काढतो ए बी सी डी ऑपोजिट साइड्स पॅरलल ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट ऑपोजिट एंगल्स कॉन्ग्रुएंट ऍडजसंट एंगल्स सप्लिमेंटरी डायगोनल बायसेक्ट ईच अदर. काय म्हटलं त्यांनी समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या बाजूचं गुणोत्तर 3:4 आहे. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या बाजूचं गुणोत्तर 3:4 लगतच्या बाजू ही ह्या दोघी किंवा ह्या दोघी मी ह्या दोघी घेतो ऍडजसंट साइड्स घ्या गुणोत्तर दिलंय मग समानपट x मानून ज्याला कॉमन मल्टिपल बरोबर ह्या दोघी घ्या जेव्हा ह्या दोघी घेतो बघा मी मग ए बी बरोबर किती आणि बी सी बरोबर किती 3:4 आहे 3:4 मग हा 3x होईल हा 4x होईल साइड्स बरोबर झालं. आता समांतरभुज चौकोन आहे समोरासमोर बाजू एकरूप असतात ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट मग असं करतो बघा ए बी बरोबर डीसी ए बी बरोबर डीसी बरोबर 3x आणि एडी बरोबर बीसी बरोबर 4x ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट सम्मुख बाजू किंवा समोरासमोर बाजू एकरूप असतात समांतरभुज चौकोनात बरं का. मग ही आली 4x ही आली 3x संपलं पर्यंत पुढे अर्धगणित and its perimeter is 112 आणि त्याची परिमिती 112 आहे. परिमिती चारी बाजूंची बेरीज याचं परिमिती सूत्र समांतरभुज चौकोनाचं आणि आयताचं परिमिती सूत्र एकच आहे बघा 2 लांबी अधिक 2 रुंदी इंग्लिश मध्ये त्याला आपण 2l अधिक 2b म्हणतो पेरिमीटर. परिमितीचं सूत्र आयताचं जे आहे ते समांतरभुज चौकोनाचं आहे जे रेक्टँगलचं आहे तेच पॅरलोग्रामचं आहे. मग पेरिमीटर म्हणजे p बरोबर 2l अधिक 2b 2 लांबी अधिक 2 रुंदी परिमिती दिली 112 परिमिती पेरिमीटर इज 112 2 गुणिले आता लांबीला म्हणू आपण 3x आणि 2 गुणिले रुंदी किती x आहे 4x ऍक्च्युअली लहान मोठे झालं बघा इथं 4x म्हणूया लांबी मोठी असते रुंदी लहान असते 2 8 आणि 2 6 14x 14 8 मला वाटतं 112 असेल x बरोबर 8 आणि मग ab बरोबर 3x 3 गुणिले 8 8 त्रिक 24 सेंटीमीटर किंवा सेमी BC बरोबर 4x 4 गुणिले 8 32 सेमी तसंच DC आणि AD पण काढा. तुम्हाला काय विचारले फाइंड द लेंथ ऑफ ईच साइड बघा प्रत्येक बाजूची लांबी काढा. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या बाजूचं गुणोत्तर 3:4 आहे तर व परिमिती 112 असल्यास त्या इतर बाजू त्याच्या बाजूची मापे काढा. मग आपण समानपट x मानू मग AB किती आली 3x BC आली 4x मग AB बरोबर DC बरोबर 3x आणि AD बरोबर BC बरोबर 4x सम्मुख बाजू एकरूप असतात. इथे वाटलं समांतरभुज चौकोन शब्द वापरा. परिमिती बरोबर 2 लांबी आणि 2 रुंदी 2l अधिक 2b किमती भरल्या x काढला आणि त्याच्यावर चारी बाजू अतिशय सोपं. In English, perimeter is given, ratio is 3:4, so common multiple bx, AB is equal to 3x, BC is equal to 4x, AB is equal to DC is equal to 3x,
AD is equal to BC is equal to 4A. Opposite sides are congruent. Perimeter 2A plus 2B. Put the values, you will get X, and then you can easily find the sides. Okay. Now put the next example. बघा example number 5. Diagonals PR and QS of a rhombus PQRS are 20 and 48. बघा बरं का, डायगोनल्स आर गिवन 20 and 48. म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण PR व QS हे समभुज चौकोन PQRS चे कर्ण PR व QS अनुक्रमे 20 व 48 सेंटीमीटर आहेत. बघा बरं का, अनुक्रमे 20 व कर्ण दिलेत, कर्ण समभुज चौकोन म्हणजे रोमबस A B C D. हे बघा, हा एक कर्ण आणि हा एक कर्ण, इथं P म्हणतो, म्हणजे AC आणि BD दिलेत. बघा सॉरी PQRS दिले ना, PQRS सॉरी PQ कर्ण PR आणि कर्ण QS किती दिले बघा, PR आणि QS 20 and 48. सेमी बरोबर. आता समांतर भुज चौकोनाचे कर्ण जे असतात ना, काटकोनात दुभागतात. काटकोन करतात परस्परांचे लंब दुभाजक असतात, म्हणजे लंब पण असतात, म्हणजे काटकोन करतात आणि दोन सारखे भाग पण करतात. म्हणजे डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि तुम्हाला काय विचारले, लेंथ ऑफ साइड PQ. ओके बघा बरं का, लगेच तुकडा घेऊन बघतो. बघा PT इज इक्वल टू TR इज इक्वल टू 1/2 PR आणि QT इज इक्वल टू TS इज इक्वल टू 1/2 QS आणि PR परपेंडिक्युलर QS. PR परपेंडिक्युलर QS इथं म्हणतात डायगोनल्स ऑफ रोम्बस आर perpendicular bisector of each other. मराठी सांगतो बघा, कर्ण प्रत्येकाचे कर्ण कोणाचे पण तुकडे घेऊन पडायचे. बघा PT बरोबर TR बरोबर 1/2 PR, QT बरोबर TS बरोबर 1/2 QS आणि PR लंब QS आणि समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. हे सगळ्यात महत्वाचं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे लिहिता झालं पाहिजे. इथे किती भरा मग बघा बरं का, PT बरोबर TR 1/2 PR किती आहे 20. मग PT बरोबर TR किती आलं 10. त्यानंतर QT बरोबर TS 1/2 QS किती आहे 48. म्हणजे QT बरोबर TS बरोबर 24. म्हणजे बघा PT आणि TR किती आलं 10 आणि हे किती आलं 24. तुम्हाला काढायचं आहे PQ. हा PTQ इज राईट अँगल ट्रायंगल. PTQ हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण PTQ इज राइट एंगल ट्रायंगल. हा काटकोन त्रिकोण आहे पायथागोरस प्रमेयाने, बाय पायथागोरस थेरम. बरोबर. काटकोनासमोरच्या बाजूला कर्ण म्हणजे हायपोटेनस म्हणतात. कर्ण वर्ग हायपोटेनसचा स्क्वेअर. साइड 1 अधिक साइड 2, बाजू 1 अधिक बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग, PT चा वर्ग अधिक QT चा वर्ग. बरोबर. आता PT किती आली 10 10 आणि 24. 100 अधिक 576 म्हणजे 676
दोघा वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, हे लक्षात ठेवा शॉर्टकट, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन आणि किंवा इंग्लिश मध्ये टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, हा 26 चा वर्ग आहे म्हणजे PQ बरोबर 26 आणि तुम्हाला तेच काढायचंय. अशा पद्धतीने बघा 6वं गणित पण आपण सोडवलेलं आहे. आता 7वं गणित 5वं संपलंय, 6वं समजावून सांगतो बघा. 6व्या गणितामध्ये डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल PQRS आर इंटरसेक्टिंग ॲट M, म्हणजेच आयत PQRS चे कर्ण एकमेकांना M मध्ये छेदतात. हे गणित समजलं का? आता आयत PQRS चे कर्ण, बरोबर का, आयत PQRS. तर ह्याच गणितामध्ये तत्पूर्वी बघा उदाहरण क्रमांक 5, उदाहरण क्रमांक 5 मध्ये PQ, PR आणि QS, PR आणि QS चे किती येतो बघा, 80 सेंटीमीटर किंवा सेमी म्हणा, CM म्हणा, आणि 1681 हे 18 सेंटीमीटर म्हणा किंवा CM म्हणा. हे गणित तुम्ही मनाने सोडवायचे. त्याचप्रमाणे दुसरं PR बरोबर 24 सेमी आणि QS बरोबर 10. हे गणित 2 सेम गणित घ्यायचं. 5वं गणित, त्यात नावं सुद्धा बदलायची नाहीत, फक्त आकडे बदलायचे. 20 आणि 48 ऐवजी हे 2 गणित करायचे आणि तुम्ही सोडवायचे आहेत. इज दॅट क्लिअर? आता बघा 6वं गणित आकृती काढतो मी. आकृती काढल्याशिवाय तर उदाहरण समजत नाही, अंडरस्टँडिंग होत नाही. सो फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा आयत PQRS चे कर्ण एकमेकांना M मध्ये छेदतात. डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल PQRS इंटरसेक्टिंग इन पॉइंट M. बघा आयत काढतो PQRS, रेक्टेंगल PQRS, डायगोनल्स कर्ण त्याचे एकमेकांना M मध्ये छेदतात. आकृती काढता आली पाहिजे. कोन QMR 50 अंश, अँगल QMR QMR 50. देन फाइंड मेजर ऑफ MPS. तर MPS चे माप काढा. MPS म्हणजे याचं माप काढायचं तुम्हाला, बरोबर. आता हे कर्ण दिलेत ना, पहिली जोड येते बघा, PM बरोबर MR बरोबर 1/2 PR, QM बरोबर MS बरोबर 1/2 QS आणि PR बरोबर QS. आयताचे कर्ण एकरूप असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात, फक्त दुभागतात, बायसेक्ट इच अदर. डायगोनल ऑफ रेक्टेंगल बायसेक्ट इच अदर अँड आर कॉन्ग्रुएंट. इथं लिहायचं बघा, डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल बायसेक्ट each other and congruent. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात व एकरूप असतात. 2 गुणधर्म आहेत बघा इथे. कर्ण एकरूप असतात आणि दुभागतात, पण 2 सारखे भाग करतात. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट अँड बायसेक्ट इच अदर. हे दोघं सारखे, हे दोघं सारखे. याला मी 1 हात निघूनतो बघा, 1/2 निघूनतो. कर्ण सारखे आहेत ना, मी 1/2 निघूनतो. मग 1/2 PR म्हणजे कोण?
PM बरोबर EMR. याच्याऐवजी दोघं घेतले बरोबर 1/2 1/2 QS 1/2 QS बरोबर कोण QM बरोबर EMS. हे माहिती मिळाली मला 1 2 3 हे बघा ना PM MR QM आणि EMS सगळे सारखे. मग आता मला हा कोण काढायचा आहे मग इथे दोन बाजू सारखे आहेत म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे आयसोसेल्स ट्रायंगल. त्याचा हा कोण किती असेल हा 50 आहे म्हणजे हा 50 म्हणजे अँगल कोण SMP कॉन्ग्रंट RMQ विरुद्ध कोण किंवा अपोजिट अँगल्स बरोबर. म्हणून मेजर अँगल SMP बरोबर मेजर अँगल RMQ माप कोण SMP बरोबर माप कोण SMQ बरोबर किती 50 म्हणजे SMP इन ट्रायंगल MSP किंवा त्रिकोणी MSP मध्ये किंवा हा आयसोसेल्स ट्रायंगल म्हटलं तरी चालेल किंवा दोन बाजू सारखे आहेत. मग या त्रिकोणात दोन बाजू सारखे आहेत म्हणजे बाजू समोरचे कोण बी सारखे टू साइड्स कॉन्ग्रंट तो साइड ऑपोजिट अँगल ऑपोजिट टू दॅट्स कॉन्ग्रंट साइड्स. या दोन बाजू एकूण सगळ्या बाजू एकूण आहेत चार तुकडे याच्या समोरचे कोण पण एकूण असतील म्हणजे MSP MPS हे दोघं जण एकरूप कॉन्ग्रंट अँगल ऑपोजिट टू कॉन्ग्रंट साइड्स ज्याला आयसोसेल्स ट्रायंगल थेरम समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय म्हणतात. त्याला समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय आयसोसेल्स ट्रायंगल थेरम. त्रिकोणामध्ये बघा हा त्रिकोण बघा फक्त या दोन बाजू सारख्या आहेत आता बघा ना MS आणि MP इथं कुठेतरी बघा हे MP आणि MS आहेत का सारख्या. मग हा समद्विभुज आयसोसेल्स ट्रायंगल झाला म्हणजे याच्या समोरचं कोण आणि याच्या समोरचा कोण दॅट टू अँगल्स आर कॉन्ग्रंट समोरील कोण एकरूप असतात समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय किंवा आयसोसेल्स ट्रायंगल थेरम. मग आता ह्या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल सम ऑफ मेजर ऑफ ऑल थ्री अँगल्स इज 180. एक माहिती आहे SMP अधिक MSP अधिक MPS बरोबर 180. त्रिकोणाच्या कोणाच्या बेरजेचा गुणधर्म किंवा त्रिकोणाची त्रिकोणाची बेरीज 180 अंश असते. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल इंग्लिश मध्ये म्हणतात बघा हा 50 आहे पण हे दोघं जण सारखे आहेत बघा. MSP म्हणजे MPS आपल्याला कळायचं आहे MPS म्हणजे हा बाई आहे मग MSP च्या ऐवजी MPS टाका. परत हा MPS असाच 50 तिकडे वजा होईल दोन MPS होतील. दोन MPS बरोबर 180 वजा 50 दोन MPS बरोबर 130 MPS बरोबर 130 भागिले 2 आणि म्हणून MPS किती आला 65. दॅट इज द आन्सर. बघा काय काय केलं मी पुन्हा एकदा सांगतो. कर्ण दुभागतात म्हणून मी लिहिलं PM बरोबर MR बरोबर 1/2 PR QM बरोबर MS बरोबर 1/2 QS बरोबर आणि PR एकूण QS किंवा PR बरोबर QS आणि लिहिलं कर्ण एक परस्परांना दुभागतात व एकरूप असतात. डायगोनल ऑफ रेक्टँगल बायसेक्ट अँड कॉन्ग्रंट. मग मी या दोघांना 1/2 ने गुणलं 1/2 PR म्हणजे दोघं जण आणि 1/2 QS म्हणजे पण दोघं जण म्हणजे चौघ सारखे झाले. मग मला या त्रिकोणामध्ये दोन बाजू सारखे आहेत म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. हा याचा विरुद्ध कोण आहे म्हणून मी SMP एकरूप RMQ SMP कॉन्ग्रंट RMQ विरुद्ध कोण किंवा अपोजिट अँगल्स दोघांचं मेजर सारखं माप सारखं बरोबर 50 म्हणजे SMP 50 आला. मग या त्रिकोणामध्ये हे दोन कोण एकरूप होतील MSP आणि MPS कॉन्ग्रंट होतील समद्विभुज त्रिकोण प्रमेय किंवा आयसोसेल्स ट्रायंगल थेरम.
आणि मग या त्रिकोणामध्ये तिन्ही कोणाची बेरीज 180 असते लिहिलं. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल किंवा त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या बेरीजचा गुणधर्म एक 50 टाकला आणि एमएसपी म्हणजेच एमपीएस आहे. 2 एमपीएस 50 वजा झाला म्हणजे 2 एमपीएस बरोबर 130 एमपीएस बरोबर 130 भागिले 2 म्हणजे 65 आला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला 6वं गणित पण आपलं सुटलेलं आहे. सोपं गणित आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण बघा पहिलं तिसरं 4थं 5वं 6वं सगळं सांगितलंय. दुसरं पण तुम्हाला आठवण करून देतो बघा. ऍडजस्टंट साइड्स ऑफ रेक्टेंगल आर 7 and 24. आयताच्या लगतच्या बाजू 7 आणि 24 सेंटीमीटर आहेत. तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. बघा आठवण करून देतो फक्त. हा आयत ए बी सी डी प्रत्येक कोण काटकोन असतो. इच अँगल इज राईट अँगल ऑफ रेक्टेंगल आणि फाइंड द डायगोनल त्याचा कर्ण काढायचा तुम्हाला कर्ण. आणि लगतच्या बाजू किती दिल्यात 7 आणि 24. ही मोठी आहे म्हणून हिला 24 म्हणतो हिला 7 म्हणतो. तुम्ही पहिली वळायची एबीसीडी हा आयत आहे. माप कोण बी बरोबर 90 अंश म्हणून त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे आणि म्हणून कर्ण आहे. पायथागोरस प्रमेयाने एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग आणि मग किमती भरा. एसी वर्ग 625 दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. एसी 25 आहे. परत सांगतो एबीसीडी इज अ रेक्टेंगल. माप मेजर अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. ट्रायंगल एबीसी इज राइट अँगल ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम. हायपोटेनस स्क्वेअर AC square is equal to AB square plus BC square. Put the values. You will get AC square. AC वर्ग बरोबर 625. टेकिंग स्क्वेअर रूट दोघा वर्गमूळ घेऊन हा 25 चा वर्ग आहे म्हणून AC आला 25 सेंटीमीटर 25 cm. म्हणजे पहिले 6 गणित आपली झाली. या ठिकाणी थांबूयात.